महोदय 26 मे आणि 13 जून या दोन दिवशी वसमत मतदारसंघ आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वारं आणि पाऊस झाल्यामुळं त्या विभागातील गिरगाव आणि कुरुंदा विभागातील दाबडी, बागलपार्डी, सोमठाणा, त्याच्यानंतर भोगाव, धानोरा या वेगवेगळ्या अशा सगळ्याच गावामध्ये कुरुंदा आणि गिरगाव विभागामध्ये आणि कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा विभागामध्ये केळीचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर या पुऱ्या वाऱ्यामध्ये तिथं केळीचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। विद्युत पोल असतील, तारा असतील, डीपी असतील, सोलार पंप असतील, हे शेतकऱ्यांचं सगळं तिथं उडून गेलेलं आहे। त्यामुळं या विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। त्या शेतकऱ्यांचं पूर्ण जीवन त्या पिकावर अवलंबून होतं। त्यांच्या मुलांचं शिक्षण असेल, त्यांच्या मुलीचं लग्न असेल, हे सगळं करून वर्ष त्यांना काठावर घालायचं होतं। पण मोठ्या प्रमाणावर या केळीचं नुकसान झालं अध्यक्ष महोदय। त्या संदर्भामध्ये मागच्या काळामध्ये सुद्धा 217 शेतकऱ्यांना केळी पिकाचं मोठं नुकसान झाल्यामुळं फक्त 33 लाख रुपये नुकसान भरपाई मिळाली। पण आता हेक्टरी यावेळेस त्यांना 4 लाख रुपये मदत मिळावी ही आपणामार्फत मी विनंती करत आहे। सन्मान्य सदस्य महोदय 26 मे आणि 13 जून या दोन दिवशी वसमत मतदारसंघ आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वारं आणि पाऊस झाल्यामुळं त्या विभागातील गिरगाव आणि कुरुंदा विभागातील दाबडी, बागलपार्डी, सोमठाणा, त्याच्यानंतर भोगाव, धानोरा या वेगवेगळ्या अशा सगळ्याच गावामध्ये कुरुंदा आणि गिरगाव विभागामध्ये आणि कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा विभागामध्ये केळीचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर या पुऱ्या वाऱ्यामध्ये तिथं केळीचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। विद्युत पोल असतील, तारा असतील, डीपी असतील, सोलार पंप असतील, हे शेतकऱ्यांचं सगळं तिथं उडून गेलेलं आहे। त्यामुळं या विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। त्या शेतकऱ्यांचं पूर्ण जीवन त्या पिकावर अवलंबून होतं। त्यांच्या मुलांचं शिक्षण असेल, त्यांच्या मुलीचं लग्न असेल, हे सगळं करून वर्ष त्यांना काठावर घालायचं होतं। पण मोठ्या प्रमाणावर या केळीचं नुकसान झालं अध्यक्ष महोदय। त्या संदर्भामध्ये मागच्या काळामध्ये सुद्धा 217 शेतकऱ्यांना केळी पिकाचं मोठं नुकसान झाल्यामुळं फक्त 33 लाख रुपये नुकसान भरपाई मिळाली। पण आता हेक्टरी यावेळेस त्यांना 4 लाख रुपये मदत मिळावी ही आपणामार्फत मी विनंती करत आहे। सन्मान्य सदस्य